नमस्कार, आप देख रहे हैं सी न्यूज भारत और मैं हूं ऋषभ सक्सेना। वक्त तो चला है महाराष्ट्र बुलेटिन का। महाराष्ट्र बुलेटिन में बात होगी बुलढाणा की, जहां एक भव्य संत पूजा और धार्मिक सभा के साथ साथ विधवाओं के लिए सामूहिक विवाह समारोह का आयोजन किया गया। साथ ही बात होगी गढ़चिरौली की, जहां आर्य वैश्य कौमटी समाज द्वारा हर्षोल्लास के साथ मनाया गया माता कन्यका परमेश्वरी की जन्मोत्सव। ऐसी तमाम खबरों की विस्तार से चर्चा करेंगे इस बुलेटिन में। बुलढाणा में वीएस रायपुर इंग्लिश मीडियम स्कूल, जूनियर कॉलेज और आईटीआई के उद्घाटन के अवसर पर एक भव्य संत पूजन, धार्मिक सभा और साथ ही साथ विधवाओं का सामूहिक विवाह समारोह आयोजित किया गया। धार्मिक समागम में महाराष्ट्र के प्रसिद्ध संतों और उनके उत्तराधिकारियों की उपस्थिति रही, जिसमें संत निवृत्ति महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत सोपान काका, संत मुक्ताबाई, संत एकनाथ महाराज समेत कई लोग शामिल थे। कार्यक्रम के दौरान एकल और विधवा महिलाओं के लिए सामूहिक विवाह समारोह भी हुआ, जिसमें 5 विधवाओं का विवाह संपन्न कराया गया। साथ ही साथ उपहार स्वरूप कुछ वस्तुएं और बर्तन दिए गए। कार्यक्रम का आयोजन संतोष रायपुरे श्री राम कथा सेवा समिति द्वारा किया गया, जिसमें पंचक्रोशी से हजारों श्रद्धालुओं ने भी भाग लिया। दर्शना म्हणजे अशा योग्य अधिकारी सद्गुरू करे शरण जाऊन ज्ञानेश्वर महाराज सांगतात ना, म्हणून जाणतेने गुरु भजेजे। भगवद्गीतेचं ज्ञान संपादन करायचं असेल त्याच्याकरता योग्य जाणता मार्गदर्शक पाहिजे। पण म्हणतो भव्य आणि दिव्य कार्यक्रम हर्षोल्लासाला चालू आहे। भव्य कार्यक्रम करण्याकरता काहीच लागत नाही। भव्य कार्यक्रम करण्याकरता डॉक्टर साहेब फक्त पैसे लागतात। काय लागतात? पैसे लागतात। पैशाने आपण कुठलाही कार्यक्रम भव्य करू शकतो, पण कार्यक्रम दिव्य होण्याकरता भोरे साहेब या लोकांचे आशीर्वाद लागतात। संतांच्या आशीर्वादाशिवाय कार्यक्रम दिव्य होतो। राष्ट्रमाता जिजाऊ बहुउद्देशीय शिक्षण संस्था हर्सोळा यांच्या वतीने या ठिकाणी वीएस उच्च माध्यमिक विद्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी आज दिनांक 3 मे ते 10 मे या ठिकाणी रामकथेचं आयोजन केलेलं आहे। गुरुवर विदर्भ रत्न संजयजी महाराज पाचपोर यांची या ठिकाणी 3 ते 6 रामकथा असते आणि संध्याकाळी कीर्तन, महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार त्यांचा कीर्तन महोत्सव असतो। आज या ठिकाणी निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ ज्ञानदेव, तुकाराम यांचे जे वंशज आहे ते सर्व वंशज आणि विश्वस्त या ठिकाणी आम्ही आज संत संमेलन या ठिकाणी आयोजित केलं आणि अशा या कार्यक्रमाला भव्य दिव्य कार्यक्रमामध्ये आमचे राज्याचे माजी मंत्री आणि आमचे नेते आदरणीय डॉक्टर राजेंद्र शिंदे साहेब सुद्धा उपस्थित होते। आमचे मानस फाउंडेशनचे लहाने सर यांचा हा उपक्रम जो चालू आहे एकल महिला परिषद, त्या माध्यमातून महिलांचे सामूहिक विवाह करणे आणि महिलांना पुनर्विवाह करणे, त्या प्रसंगी मला त्यांनी फोन केला आणि या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला आणि सर्व मंडळींच्या कृपेने हा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वी पार पडला। नमस्कार, माझं नाव चैताली प्रमोद मुलगे, मी काळेगाव येथील रहिवासी। मी वीएस रायपुरे कॉलेज हर्सोळा इथे शिकते। त्याचप्रमाणे आम्ही शिकत असलेल्या सोबतच इथे आमच्या शाळेमध्ये आता रामायण कथा चालू आहे। खूप चांगल्या प्रकारे रामायण कथाची सुरुवात झाली आणि आता एंड पण चांगलाच होणार आहे असं आम्हाला वाटते। पण आमच्या शाळेमध्ये इतर विषय तर शिकवल्याच जातात, सायन्स, आर्ट, कॉमर्स हे सुद्धा फॅकल्टीज उपलब्ध आहेत। त्याचप्रमाणे आम्हाला इंग्लिश, मराठी, भूगोल असे विषय शिकवले जातात आणि मध्ययुगीन काळातल्या गोष्टीसुद्धा आम्हाला सांगितल्या जातात। ज्याप्रमाणे रामायण, महाभारत ह्या गोष्टी, ज्ञानेश्वरी ह्या गोष्टीसुद्धा सांगितल्या जातात। या गोष्टीबद्दल आम्हाला खूप ज्ञान मिळतं आहे आणि आता रामायण कथेतून खूप सुद्धा त्याच्यामधून सुद्धा खूप ज्ञान मिळतं आहे। माझं नाव सचिन सुरेश चिम, मी राहणार शेलापूर। अगोदर माझं जे लग्न झालं ज्या मुलीसोबत, तिचं आधी लग्न झालेलं होतं, त्या डिप्रेशनमध्ये आली होती आणि तिच्या नवऱ्याने तिला सोडून दिलं होतं। त्यानंतर ती खूप टेन्शनमध्ये आली होती। त्यानंतर तिला आधार भेटला मानस फाउंडेशनचा बुलढाणा, त्याच्यामध्ये लहाने सर होते। लहाने सरांमार्फत आम्हाला मार्गदर्शन भेटलं आणि त्यामध्ये माझं पहिलं लग्न आहे आणि पुनर्विवाह आमच्या दोघांचं संपन्न झालं। या विवाह सोहळ्यामुळे मी खूप आनंदी आहे। धन्यवाद। बुलढाणा से सीनियर संवाददाता संदीप सावजी की रिपोर्ट। भारतीय सेना ने पाकिस्तान में स्थित आतंकवादी अड्डे पर एयर स्ट्राइक करके आतंकवादियों को खत्म किया, जिससे पूरा देश खुश है। इस अवसर पर शिवसेना कल्याण तालुका प्रमुख महेश पाटिल ने सागरली से जनसंपर्क कार्यालय के सामने नागरिकों और कार्यकर्ताओं के साथ उत्सव मनाया। प्रधानमंत्री मोदी और भारतीय वायुसेना की सराहना की।
पाटिल ने कहा कि जो लोग देश में रहकर उसकी आलोचना करते हैं उन्हें वायुसेना में चुप करा दिया है। बता दें कि उन्होंने बांग्लादेशी मुसलमानों के बारे में चेतावनी दी, कहा कि संख्या 5 करोड़ से ज्यादा हो सकती है और कहा कि अगर युद्ध जैसी स्थिति बनी तो हमें इनसे भी लड़ना पड़ सकता है। उन्होंने पुलिस से अपील की कि बांग्लादेशी नागरिकों की पहचान कर जांच की जाए और इसके लिए कोलकाता से सत्यापन किया गया है। पाकिस्तानी नागरिकांना जर काढण्याचं काम तर मोदी साहेबांनी पहिलाच आदेश दिलेले की जेवढे पाकिस्तानी नागरिक असेल त्यांना काढावं, परंतु आपल्या देशात अनेक जवळजवळ 5 करोडापेक्षा जास्त बांगलादेशी आणि रोहिंगा मुसलमान आहेत आणि जेव्हा देशामध्ये जर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर आपल्या सैन्याला ह्या तुकडीसोबत पण लढावं लागणार, कारण अंतर्गत कलह जेव्हा होईल तेव्हा हे उठाव करतील आणि त्यांच्यासाठी लढण्यासाठी पण तयार राहायला लागेल। म्हणून त्याच्या अगोदरच प्रत्येक नागरिकाने सतर्क राहायला पाहिजे। आपल्या बाजूला कोण बांगलादेशी राहतो त्याची माहिती पोलिसांपर्यंत पुरवली पाहिजे। पोलीस तर त्यांची कारवाई करतच आहेत, परंतु जास्त अतिशय तेजीने असं ती कारवाई करायला पाहिजे असं मला वाटतं। अनेक बांगलादेशी कलकत्त्याचा आधार कार्ड घेऊन राहतात, तर त्याचीसुद्धा शहानिशा केली पाहिजे आणि त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे। परंतु पोलिसांकडे एक अडचणीचा विषय असा की प्रत्येक वेळेला व्हेरिफिकेशन करायला ते कलकत्त्याला जाऊ शकत नाहीत, तर एखादी अशी सिस्टम बसवली पाहिजे की इथून ते व्हेरीफाय झालं पाहिजे खरोखर तो कलकत्त्याचा रहिवासी आहे की बांगलादेशचा। इथून जर झालं तर पोलिसांना कारवाई करायला खूप सोपं जाईल। डोंबिवली से सी न्यूज़ संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। डोंबिवली ठारकुली इलाके में मनसे ने प्रशासन के कामों का पोल खोलते हुए सीमेंट की सड़क के बीचों बीच मौजूद पेड़ों को लेकर सवाल उठाए। MMRDA के फंड से सड़क का कंक्रीटीकरण किया जा रहा है, लेकिन ठेकेदार ने सड़क के बीच में मौजूद 7 से 8 बड़े पेड़ों को हटाए बिना ही सीमेंटिंग का काम शुरू कर दिया, जिससे वाहन चालकों को दुर्घटनाओं का सामना करना पड़ रहा है। मनसे के डोंबिवली शहराध्यक्ष राहुल कामत और विभाग अध्यक्ष प्रदीप चौधरी ने MMRDA और पालिका प्रशासन से समन्वय की कमी पर नाराजगी व्यक्त की और पेड़ों को हटाने की मांग की। उन्होंने चेतावनी दी कि अगर प्रशासन ने जल्द कदम नहीं उठाए तो मनसे आंदोलन करेगी। ठाकुर्ली चोळेगाव रस्ता हा गेल्या 1 वर्षापासून बनत आहे। वेळोवेळी त्यांना जो रस्ता बनलाय त्याच्या मधोमध झाडं आलेली आहेत। MMRDA ने महापालिकेला पत्र व्यवहार केलेला होता 2024 ला। त्यानुसार ती झाडं काय कटिंग झालेली नाहीयेत आणि त्यांचं जर पत्र व्यवहार असंच चालू असेल तर कधीपर्यंत ती झाडं तोडली जातील आणि कधी हा रस्ता सुरू होईल, कारण 2 ऍक्सिडेंट आतापर्यंत झालेले आहेत। रात्रीच्या वेळेत अंधार असा आणि आमची जत्रा आहे या वेळेला 3 वर्षातनं येते ती, तर पर्याय रस्ता म्हणून हा दिलेला आहे। तर जर अशीच रस्त्यामध्ये झाडे असतील तर ऍक्सिडेंटचे प्रमाण वाढेल हे आमचं म्हणणं आहे आणि त्याच्यानुसार MMRDA ने KDMC ला पत्र दिलेलं आहे। त्या पत्रानुसार जर ते दोघं भांडत राहिले तर झाडं कधी कटिंग होतील आणि लोकांना कधी पर्यायी रस्ता व्यवस्थित खुलावेल याविषयी आमचे शहर अध्यक्ष श्री राहुल कामत साहेब यांना मी सांगितलं असतं आज इथे पाहणी करून त्यांना आता ते त्यांच्या पद्धतीने ते जाब विचारतील KDMC। माझं नाव आहे रमेश गौरू मुंडे, मी विठाई गॅलेक्सी 201 मध्ये राहतो। तेव्हा माझ्या समोर मी खिडकीतून 2-3 वेळा बघितलं अपघात होताना। 2 अपघात झाले आहेत, त्याच्या पुढे आणखी काही अपघात होऊ नये अशी आपल्याला विनंती करतोय आणि रोडला काही अडथळा येणार नाही, जेवढी झाडं असतील तेवढी कृपया आपण कापण्याची परवानगी द्यावी। कसं आहे की शहरात जी विकास कामं प्रशासनातर्फे होतात तर त्यावेळेला असं बघायला येतं की आज या शहरात महापालिकाही काम करते, MMRDA ला काही रस्ते इथे बांधण्याकरता दिलेले आहेत, पण वारंवार असं दिसून आलंय की प्रशासनाच्या 2 खात्यांमध्येच कधी समन्वयाचा अभाव हा नेहमी दिसून येतो। म्हणजे उदाहरणार्थ पूर्वी जर आपण बघत असू की त्यावेळेला डांबराचे रस्ते व्हायचे, डांबराचे रस्ते झाल्यानंतर मग पाण्याच्या लाईन टाकण्याकरता ते रस्ते खोदले जायचे, कधी इलेक्ट्रिकच्या केबल खोदण्याकरता, कधी टेलिफोनवाले खोदायचे। असं करत करत त्या रस्त्याची आणि नागरिकांची सतत गैरसोय होत होती। मध्यंतरीच्या काळात जर आपण बघितलं असेल तर मानपाडा रोड हा जेव्हा कॉन्क्रिटीकरण झाला त्याच्यानंतर जवळ 86-87 लाखाचं युटिलिटी सर्व्हिसेस हलवण्याकरता टेंडर निघालं आणि तो रस्ता परत फोडून हे केला। त्यामुळे 2 खात्यांमध्ये समन्वय अभाव असल्याचा हे उत्तम उदाहरण आहे। असंच एक मोठं आणि छान उदाहरण आता आपल्या समोर दिसत असेल। आता जर आपण बघाल माझ्या मागे हा चोळे गावातनं
जो नवीन 90 फीटला जो 24 मीटरचा रस्ता जो काही झालेला आहे त्या रस्त्यावरती जर आपण बघत असाल तर जी झाडं ही जी रस्ता करून पूर्ण झालेला आहे परंतु झाडं अजून आटलेली नाही. त्याच्यामुळे होतं काय, वाहतुकीला तर अडथळा होतोच, इथे अनेक ऍक्सिडेंट होत कारण रस्त्याचं काम चालू असल्या कारणाने अजून स्ट्रीट लाईटही व्यवस्थित लागलेले नाहीत. आणि विषय त्याच्यात असा आहे की रस्ता करताना झाडं ही अगोदरपासून अस्तित्वात होती, त्यामुळे झाडं तोडायची परमिशन मागणं किंवा झाडं तोडल्यानंतर किंवा झाडांचं ती अन्य ठिकाणी पुनर्स्थापित केल्यानंतर हा रस्ता करणं अपेक्षित होतं. परंतु MMRDने रस्ता करून झालाय आणि MMRD आता झाडं तोडायची परमिशन मागते, पण KTMC कडून ती परमिशन काही कारणास्तव मिळत नाहीये. आमचं असं म्हणणं आहे की एक तर KTMCने जे काही त्यांचे नियम कायदे कानून आहेत किंवा न्यायालयाच्या ज्या काही सूचना आहेत त्याच्यानुसार एकतर ही झाडं तोडण्याची किंवा विस्थापित करण्याची परवानगी द्यावी आणि त्यानुसार हा रस्ता खुला करावा, जेणेकरून लोकांची इथे गैरसोय होणार नाही. कारण येत्या 13 आणि 14 तारखेला चोडेगावची ग्रामदैवत जी आहे त्यांची जत्रा असते, त्यामुळे पर्यायी रस्ता म्हणून या रस्त्याचा वापर हा नागरिकांकडनं केला जाणार आहे आणि त्यामुळे लवकरात लवकर जर हे काम झालं तर नागरिकांची गैरसोय थांबतील आणि भविष्यात होणारे अपघात टळतील. डोंबिवली से सी न्यूज संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। गढ़चिरौली जिले के सिरोंचा में 7 मई 2025 को आर्य वैश्य कमेटी समाज ने सिरोंचा माता कन्या का परमेश्वरी जयंती बड़े धूमधाम के साथ मनाई। बता दें कि प्राणहिता नदी के घाट पर मंगल स्नान और हिंदू धर्म के वस्त्र धारण कर जुलूस निकाला गया, जिससे शहर का माहौल धार्मिक हो गया। इस दौरान कुमारी वासवी तांडी कोटवार द्वारा नृत्य प्रदर्शन ने कार्यक्रम को विशेष आकर्षण दिया। शाम को पारंपरिक जुलूस निकाला गया, जिसमें वासवी माता की जय और जय श्री राम के नारे गूंजे। समाज के सभी व्यापारियों ने उत्सव में भाग लिया और महाप्रसाद का आयोजन भी किया। कार्यक्रम की सफलता में समाज के अध्यक्ष ओम प्रकाश ताटी कोंडवार और साथ ही साथ समाज के प्रतिष्ठित व्यक्तियों, युवाओं एवं महिलाओं का अहम योगदान रहा। गढ़चिरौली से सीनियर संवाददाता चंद्रशेखर बुलगम की रिपोर्ट। फिलहाल के लिए महाराष्ट्र बुलेटिन में इतना ही। देश और दुनिया की तमाम खबरों के लिए आप देखते रहिए सी न्यूज़ भारत।